सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर चॅनलवर आपले स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। मी माझ्या आई वडिलांचा कुठलाही त्यामध्ये दोष नाहीये, कारण त्यांची संपत्ती जी असते, संपत्ती जर जप्त केली त्याच्यावर सामाजिक बहिष्कार जर टाकला तर वाईट परिणाम होईल। त्यापेक्षा पहिली अट त्यांना मान्य नव्हती। युद्धात सामील होऊन युद्ध करणं ही अट त्यांना पहिलेच मान्य नव्हती। त्यानंतर आई वडिलांची संपत्ती जप्त करणं आणि त्यावर सामाजिक बहिष्कार टाकणं हे सुद्धा त्यांना पटत नव्हतं। तर त्यांनी जो पर्याय निवडला, कुठला पर्याय निवडला तर मीच देश सोडू। अशा प्रकारचं त्या संघामध्ये त्यांनी स्वतःवरून देश सोडण्याची कागद त्यांच्याकडे मागणी करतात आणि अशा प्रकारे तो लढल्यानंतर घरी यायच्या अगोदरच ही जी बातमी असते, ही बातमी कपिल वस्तूच्या त्या राजमहालामध्ये आली। शुद्धोधन राजा सुद्धा रडत बसलेले असतात, महाप्रजापती ही रडत बसलेली असते आणि सिद्धार्थ गौतम घरी येतात। घरी आल्यानंतर ते वातावरण बघतात, येतं दुःखित वातावरण आहे घरचं। आणि तेव्हा ते आपल्या मातेने विचारतात का तू अशी रडत का बसलेली आहेस, काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणते का तू असा देश त्यागाचा किंवा घरदार सोडून जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा काही योग्य घेतलेला नाही आणि तुझ्या विना आम्ही हे राज्याचं काय करायचं आहे? त्याच्यापेक्षा आपणच काय करू का हे राज्य सोडून पुले यांच्या राज्याचं। तेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या मातेला म्हणते का नाही, हे एक प्रकारचा देशद्रोह होईल आणि शुद्धोधन राजाला सुद्धा समजवतात। तेव्हा महाप्रजापती गौतमी अनेक प्रकारे सांगतात की तू कोण आहे, कुठे राहत असतात? ती राजमहलामध्ये 3 महल असतात, मऊ मऊ बिछाण्यावर झोपत असतात आणि सोन्याची पादत्राणे त्यांच्या पायामध्ये असतात। अशा प्रकारचं त्यांचं बालपण गेलेलं असते आणि तू जर बनून याच्यात जाशील घरत्याग सोडून तर तू अशा जंगलामध्ये किंवा काट्याकुट्यामध्ये कसा राहशील, तू कसा झोपशील? तर अशा प्रकारचं महाप्रजापती गौतमी हे सिद्धार्थ गौतमाला विचारतात। तेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या मातेला उत्तर देतात का मी कोण आहे? क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय हा युद्धामध्ये जर लढता लढता मरण पावला तर मग तू काय करशील? तेव्हा महाप्रजापती गौतमी म्हणते की नाही, हे क्षत्रियाला शोभेस असं मरण होईल। अशा प्रकारचं त्यांचं संवाद होतो दोघं मायलेकांचा आणि मग त्यांची संमती मिळवतात। सिद्धार्थ गौतम संमती मिळवतात आणि यशोधरेच्या महालामध्ये जातात। यशोधरेच्या महालात गेल्यानंतर दरवाज्यामध्ये स्तब्ध उभे असतात। त्यांना असं वाटते की यशोधरेला मी काय सांगू, राहुल बाळाचा जन्म झालेला असते आणि मी काय सांगू, आणि मी सांगितल्यानंतर कदाचित यशोधरा काय होईल, बेशुद्ध होऊन पडेल असं सिद्धार्थ गौतमाला वाटत असते आणि जाऊन स्तब्ध उभे असतात। तेव्हा यशोधरा ते मौन असते, ते यशोधरा मौन तोडते आणि काय म्हणते सिद्धार्थ गौतमाला, तुम्ही जो त्या संघामध्ये जो निर्णय घेतलेला आहे हा योग्य घेतलेला। कोणता निर्णय घेतला असते सिद्धार्थ गौतमाने? आणि काय योग्य घेतलेला आहे आणि मी जरी तुमच्या ठिकाणी असती तर मी अशाच प्रकारचा निर्णय घेतला असता। कुठला निर्णय घेतला होता सांगा? देश सोडून जाण्याचा। किती दिवसासाठी? किती दिवसासाठी? काही निश्चित काळ होता का? घरदार सोडून जायचं आहे, राहुल बाळाचा जन्म झालेला आहे आणि अशा प्रकारची यशोधरा काय सांगते का तुम्ही जो निर्णय घेतला योग्य घेतलेला आहे, मी तुमच्या ठिकाणी असती तर मी सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेतला असता। आणि आपण जात आहात, घरदार सोडून जात आहात, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून जात आहात, तर तुम्ही असा मार्ग शोधून काढा। काय सांगते यशोधरा? तुम्ही असा मार्ग शोधून काढा जो बहुजन हिताचा होईल। असं काय दिलं? पतीचं प्रोत्साहन दिलं, बळ दिलं ना त्यांना। जर एखादी खचली असते का तुम्ही सोडून जाऊ नका, लहान बाळ आहे
सिद्धार्थ गौतम त्याचं संगोपन करायचं आहे, तर जाऊ शकले असते का? काय सांगते ते का मी सुद्धा तुमच्यासोबत आलेली असती. परंतु राहुल बाळाचा नुकताच जन्म झालेला आहे, मला त्याचं संगोपन करायचं आहे आणि तुमचे आई वडील म्हातारे आहेत, त्यांची सुद्धा मला सेवा करायची आहे, म्हणून मी तुमच्यासोबत येत नाही. पण तू सोडून जात असाल तर बहुजन हिताचा बहुजन सुखाचा मार्ग तुम्ही शोधून काढा. अशा प्रकारचं यशोधरेनं तेव्हा सिद्धार्थ गौतमाला प्रचिती आलेली असती. कशी प्रचिती आली का? अगोदर काय वाटत असते का कोमल मनाची असेल, जर मी सांगितलं तर ही बेशुद्ध होऊन पडेल. परंतु बेशुद्ध झाल्या का? नाही झाल्या. आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही खुशाल जा, मी तुमच्या आई वडिलांची पण सेवा करते. आता जर आपल्या आजच्या पिरियडमध्ये जर आपले पती दूर असतील तर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो का? आपल्या आई वडिलांची म्हटल्यानंतर आपल्या पतीच्या आई वडिलांची, सासू सासऱ्याची कोण कोण करते बरं? हातवर काय? सर्वच करतात आहे ना. आणि केलीच पाहिजे. आपल्या आई वडिलांपेक्षा आपण जिथे येतो, पतीच्या घरी येतो, ते सुद्धा आपल्या पतीला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, शिक्षण देतात, नोकरीला लावतात. तर आपलं कर्तव्य काय आहे? त्यांचं सुद्धा आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आणि हे कोणी सांगितलेलं आहे? यशोधरेने सांगितलेलं आहे. तेव्हा सिद्धार्थ गौतमाला असं वाटते का यशोधरा किती धैर्यवान मनाची स्त्री आहे की नाही आहे, आणि अशी पत्नी मला मिळाली, अशी धैर्यवान आहे, मला देश सोडून जायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करतात ते? दुसऱ्या दिवशी यशोधरेने अडकाव दिला नाही त्यांना का तुम्ही जाऊ नका, काही नाही, खुशाल जा सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते निघून जात असतात. परंतु काही काही ठिकाणी काय आहे, काही ठिकाणी काही वाचण्यात येते किंवा फेसबुक आजकाल काय आहे, काही ना काही चालते, फिल्म येते छोटी छोटी, आणि त्याच्यामध्ये सांगतात का सिद्धार्थ गौतम हा नगर फिरायला गेलेला असतो. आणि नगर फिरायला गेल्यानंतर 4 निमित्त सांगितलेले आहेत. एक रोगी मनुष्य सांगितलेला आहे, एकदम बिमार म्हातारा काठी टेकवत चाललेला असते. एक मयत दाखवत आहेत, प्रेत नेतानी दाखवत आहेत, आणि जाळलेलं दाखवत आहेत. अशा प्रकारचं दाखवण्यात येते. आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतमाला वैराग्य प्राप्त झालेलं आहे. आणि घरी येतो, फक्त काय यशोधरेकडे राहुल बाळाकडे पाहतो, आणि रात्रीचं कोणालाही न सांगता घर सोडून जातो, गृहत्याग करतात किंवा घर सोडून जातात, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी? का जे रोहिणी नदीचं पाणी आहे, शाक्य आणि कोलीय यांच्या वादातून त्यांनी गृहत्याग केलेला आहे. कोणी गृहत्याग केलेला आहे? सिद्धार्थ गौतमाने. केव्हा केलं? त्याचं कारण काय आहे बोलायचं? रोहिणी नदीच्या पाण्याच्या झगड्यावरून सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला, किंवा हे 4 निमित्त. कारण सिद्धार्थ गौतमाचे आई वडील सुद्धा म्हातारे झालेले असतात. तर अशा प्रकारचा त्यांचा गृहत्याग झाला. दुसऱ्या दिवशी काय असतं का? तेव्हाच्या तेव्हाच केला का? दुसऱ्या दिवशी त्यांचा जो सारथी असतो छन्न, त्यांचा घोडा हा कंठक, यांचं वय सिद्धार्थ गौतमाच्या वयासोबत असतं. सिद्धार्थ गौतमाचा जन्म, यशोधरेचा माता यशोधरेचा जन्म, त्यानंतर बोधिवृक्ष आणि कंठक घोडा आणि छन्न यांचे 5ही लोकांचा जन्म केव्हा झालेला आहे? वैशाख पौर्णिमेला, एकाच वयाचे असतात. आणि त्यांचा जो घोडा असतो कंठक घोडा, छन्न सारथी, यांच्या सोबत ते बाहेर निघतात. तर कशावर असतात? त्या कंठकाच्या घोड्यावर स्वार होतात सिद्धार्थ गौतम, सारथी सोबत असतात. आणि कपिलवस्तू नगरातून ते भारद्वाजाच्या आश्रमाकडे येत असतात, कारण त्यांना ते परिवारजगाची दीक्षा घ्यायची असते. आणि ज्याप्रमाणे एखादा नवरदेव असतो, नवरदेवाच्या पाठीमागे वरात असते ना, त्याप्रमाणे कपिलवस्तू नगरातील सर्व लोक त्या घोड्याच्या पाठीमागे मागे जात असतात. कुठे? त्या भारद्वाजाच्या आश्रमापर्यंत जाऊन पोचतात. आणि तिथे गेल्यानंतर काय असते? त्यांना ती दीक्षाविधी करायची असते, परिवारजगाची दीक्षा घ्यायची असते. त्या ठिकाणी अगोदरच काय असते? शुद्धोदक राजा जाऊन पोचलेला असते, महाप्रजापती त्या ठिकाणी गेलेली असते आणि रडत बसलेले असतात. आणि नंतर कोण जातात? सिद्धार्थ गौतम जातात. आणि गेल्यानंतर अगोदर आई वडिलाकडे जातात, त्यांना समजवतात, त्यांचं दर्शन घेतात, आणि त्यानंतर भारद्वाजाकडे जाऊन परिवारजगाची दीक्षा घेतात.
तर त्यांच्यासोबत काही घेऊन गेले का ते? काही होतं त्यांच्यासोबत? जे परिवारजकाची दीक्षा घेण्यासाठी जे लागणारे वस्त्र असतात ते दान दिलेली असतात त्यांच्या चुलत भावाने. आणि जे मातीचं काय असते भिक्षापात्र, त्यांच्याकडे काय असते मातीचं भिक्षापात्र, ते सुद्धा कोणी त्यांच्या महानाम भावाने ते मातीचं भिक्षापात्र सुद्धा दान दिलेलं असतं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी परिवारजकाची दीक्षा दिली जाते. कपिलवस्तूला देतात भारद्वाजाच्या आश्रमामध्ये. आणि मग दीक्षा घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागतात. शल्न कपिल काय म्हणतात तो घोडा याच्या पाठीवर स्वार होऊन ते अनोमा नदीपर्यंत जातात. अनोमा नदीपर्यंत गेल्यानंतर आणि त्या ठिकाणी थांबतात. आणि शल्न सिद्धार्थ गौतमाला सोडायला तयार नसते. त्यांचा दोघांचा बराच वाद होतो का मी कपिलवस्तू नगरीला एकटा जाणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि अनेक प्रकारचं शुद्धोधन राज्याविषयी सांगतात का तुमचे वडील आहेत, म्हातारे झालेले आहेत, आणि अशा वेळेस त्यांना पुत्राची म्हणजे आपल्या मुलाची आवश्यकता नाही का? म्हातारपणी सेवा करायला काय पाहिजे? मुलगा पाहिजे. अशा प्रकारचं त्याचप्रमाणे महाप्रजापती सांगतात तुमची विमाता आहे, तिने तुम्हाला दूध पाजलेलं आहे, तिने तुमचा सांभाळ केलेला आहे, आणि त्या सुद्धा आता म्हातारा झालेल्या आहेत, त्यांची सुद्धा सेवा केली पाहिजे. त्याचप्रमाणे राहुल बाळ आता जन्मात आलेला आहे, त्याला पित्याची आवश्यकता नसते का मुलाला? त्यांना तुम्हाला मांडीवर खेळवायचं आहे. तर अशा प्रकारचं काय असते समजावून सांगण्याचा प्रयत्न करते शल्न. परंतु सिद्धार्थ गौतमाचं मन कशातही रमलं नाही. त्यांनी काही सांगितलेलं असते का एक ना एक दिवस माणसाचं काय असते सोडून जावंच लागतं. अशा प्रकारचं त्यांनी काय असते सांगितलेलं असते. आणि मग त्यानंतर दोघांचा वाद झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्यांना घोडा असतो, घोडा सुद्धा कंटक घोडा हा रडत असतो, त्याच्या डोळ्यातून पाणी. या दोघांचा संवाद ऐकल्यानंतर कंठक घोड्याच्या डोळ्यातून पाणी जात असते. तेव्हा सिद्धार्थ गौतम कंठक घोड्याजवळ जातो, त्याच्या पाठीवरून थाप मारतो आणि म्हणतो का मित्रा, तुझी माझी जी संगत होती ती आता आजपर्यंतच होती, आता याच्यानंतर आपल्याला तुला म्हणजे वेगळीकडे जायचं आहे, मला दुसरीकडे जायचं आहे. तर आणि जो घोडा जो असतो चपट घोडा असतो, वेगवान घोडा असतो, परंतु त्याला कपिल वस्तूला यायला बरेच दिवस लागले. त्याने कुठल्याही गवताला शिवलं नाही किंवा काही पण खाल्लं नसतं. आणि इकडे मग आल्यानंतर काय असते कपिल वस्तूला आल्यानंतर घोडा किंचाळतो. आणि किंचाळल्यानंतर तिथल्या ज्या शाक्य स्त्रिया असतात किंवा पटापट आपापल्या खिडकी दरवाजे उघडतात का त्यांना असं वाटतं का सिद्धार्थ गौतमा परत आला असावा. आणि दरवाजा उघडल्यानंतर पाहतो तर कंठक घोड्याच्या पाठीवर पाठी रिकामी असते, सिद्धार्थ गौतम वापस आलेले नसतात. आणि तेव्हा तिथल्या महिला हाय मोकळून रडत असतात सिद्धार्थ गौतमासाठी. आणि मग त्याच्यामध्ये जी यशोधरा असते, यशोधरेने काय दिलेले असते परमिशन दिलेली असते जाण्याची, आणि ती सुद्धा धाय मोकळून रडत असते. अशा प्रकारे कपिल वस्तूचं जे वातावरण असते हे दुःखमय झालेलं असते. सिद्धार्थ गौतम अनोमा नदी, त्यांनी तिथे काय असते आपल्या डोक्याचे केस कापलेले असतात आणि तिथून ती नदी अनोमा नदी पार करून मगध देशामध्ये जातात. मगध देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पांडव टेकडी आहे, त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यानंतर रात्र वगैरे काढतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राजगृहामध्ये त्यांच्याजवळ काय असते ते भिक्षापात्र असते आणि राजगृहामध्ये ते भिक्षाटनासाठी जातात. बघा त्यांना काही कमी होती काय? राजमहालात राहणारे, सोन्याच्या पात्रामध्ये भोजन करणारे, मऊ मऊ बिछाण्यावर झोपणारे, इथे काय असतं खडकावर झोपावं लागे, मातीवर झोपावं लागत असं. आणि मातीच्या भांड्यामध्ये भोजन, ते पण स्वतःचं काही नाही, स्वतःचं काही घेऊन गेले होते का? काहीही नाही. जे दानामध्ये काय आहे, दानामध्ये वस्त्र मिळाले असतात परिवारजकाची आणि भिक्षापात्र सुद्धा दानातच मिळालेले असतात. आणि सकाळी उठल्यानंतर राजगृह नगरीमध्ये जातात. कशासाठी जातात? भिक्षाटनासाठी जातात. आणि पहिल्या घरापासून सुरुवात करतात. आणि लोक पाहतात सिद्धार्थ गौतमाला. सिद्धार्थ गौतमाचं कसं असते व्यक्तिमत्व? सळपातळ असतात, गोरे पान असतात, त्यांचे हात काय असतात लांब लांब घुटण्यापर्यंत असतात. आणि सिद्धार्थ गौतमाला पाहिल्यानंतर लोकांना काय असं आश्चर्य वाटत असेल, एवढा सुंदर युवक
हा भिक्षाटनासाठी राजगृहामध्ये का आला असावा? पहिल्या घरची भिक्षा घेतली, 2-3 घरी भिक्षा घेतली आणि त्यांना पाहण्यासाठी बरीच लोकांची गर्दी जमलेली असते. सिद्धार्थ गौतमाला पाहण्यासाठी बऱ्याच लोकांची गर्दी जमलेली असते आणि ही बातमी राजा बिंबिसाराला कळाली. आणि मग राजा बिंबिसाराने सांगितलं असते त्यांच्या दूतांना का हा युवक भिक्षा घेतल्यानंतर कुठे जातो, काय जातो, यावर तुम्ही लक्ष ठेवा. सिद्धार्थ गौतमाने भिक्षा घेतली आणि ते भिक्षापात्र घेऊन पांडव टेकडीवर गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, भोजन वगैरे केलं आणि भोजन केल्यानंतर एकदम वरच्या टेकडीवर जाऊन बसले. बिंबिसार राजा आपल्या रथामध्ये बसून कुठे जातात, सिद्धार्थ गौतमाला भेटायला जातात पांडव टेकडीवर. त्या ठिकाणी त्यांनी पर्णकुटी बनवली असते, रात्र त्या ठिकाणी काढली आणि दुसऱ्या दिवशी भोजन झाल्यानंतर एकदम त्या कळसावर जाऊन बसलेले असतात. आणि बिंबिसार राजा जातात, जिथपर्यंत रथानं जाता येईल तिथपर्यंत रथामध्ये जातात आणि रथ थांबून ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बसलेले असतात त्या ठिकाणी जातात सिद्धार्थ गौतमाला भेटायला. आणि मग त्यांना विचारणा करतात, तुम्ही अशा प्रकारचा गृहत्याग केला, हे क्षत्रियाला शोभत नाही. शोभते का? यौवन कशासाठी आहे? यौवन म्हणजे तरुणपण. कशासाठी आहे तरुणपण? जी संपत्ती आहे ह्या संपत्तीचा उपभोग घ्या. पहिलं जे आहे संपत्तीचा उपभोग. आणि जे वानप्रस्थान म्हटलंय ते केव्हा म्हातारपणी करायचं असतं. पण सिद्धार्थ गौतम तरुण होते ना, अवघ्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. आणि मग बिंबिसार राजा हे समजून सांगते का हे वय कशाचं आहे, खा प्या मजा करा आणि यौवन काय आहे, हे संपत्ती आहे, तुम्ही काम भोगाचा उपभोग घ्या. अशा प्रकारचं राजा बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाला सांगत असते. आणि मग सिद्धार्थ गौतमाने सांगितलं असते, सिद्धार्थ गौतमाला कुठल्याही प्रकारची कमतरता होती का? नाही. तर त्यांनी स्वतःचं राज्य सोडून आलेले असतात. आणि बिंबिसार राजा तरी पण म्हणतो का तुम्हाला तुमचं राज्य नको असेल तर राहू द्या, माझं अर्ध राज्य घ्या आणि तुम्ही राज्य करा. आणि सिद्धार्थ गौतम म्हणतात का मी माझं राज्य सोडून आलो, मी तुझ्या राज्याचं काय करणार आहे, मला फुकटचं कोणाचंही राज्य नको आहे. तेव्हा पुन्हा ते सांगतात का तुला फुकटचं राज्य नको आहे ना, तर हे तलवार घे माझी आणि माझ्याशी युद्ध कर आणि युद्ध केल्यानंतर जे राज्य जिंकल ते तुझं होईल. पण तू सिद्धार्थ गौतम म्हणतात का मला याच्यामध्ये कुठलाही रस नाही आहे. तर या जगामध्ये काय चालू आहे याचा काय, याचा शोध घेण्यासाठी मी बाहेर पडलेला आहे. आणि तेव्हा शुद्ध राजा असतो बिंबिसार राजाने वचन घेतलेलं असते, तुम्हाला जे काही प्राप्त होईल त्यानंतर तुम्ही मला भेटायला यावं. अशा प्रकारची दोघांची ती भेट झालेली असते. त्यांचा बराच मोठा आपल्या बुद्ध आणि धम्मामध्ये प्रश्न उत्तर आहे. आणि मग दोघेही काय करतात, बिंबिसार राजा पुन्हा वापस येतो. त्यानंतर सिद्धार्थ गौतम काय करतात, तिथून दुसरीकडे जातात. तिथे गेल्यानंतर अगोदर एक पद्मिना नावाची काही असते योगिनी असते, रात्रभर तिच्याकडे असतात आणि जात असताना त्यानंतर ते भृग ऋषीकडे जातात. भृग ऋषीकडे गेल्यानंतर तिथे जाऊन उभे असतात आणि तिथले जे तपस्वी असतात काही काही लाकडं आणण्यासाठी गेलेली असतात आणि ते संध्याकाळी वापस आलेले असतात. आणि सिद्धार्थ गौतम तिथे जातात आणि पाहतात, सिद्धार्थ गौतमाला पाहिल्यानंतर जे ऋषी असतात तिथले तपस्वी हे सिद्धार्थ गौतमाकडे पाहतच राहिले. का त्यांचं देह जे असते आणि त्यांच्या त्या देहावर ते जे वस्त्र असतात त्यांचे कोणते तपस्व्यांचे वस्त्र हे शोभत असतात का? नाही. आणि ते पाहतच राहतात. आणि मग त्यानंतर त्या भृग ऋषीला विचारतात, त्या ठिकाणी तपश्चर्या चाललेली असते, वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी तपश्चर्या असते. मोठमोठ्या त्या तिथल्या तपस्व्यांच्या जटा वाढलेल्या असतात आणि काही काही पाण्यातच राहतात, त्यांची तपश्चर्या. काही जे दगड असतात खाली टाकलेले, चिमण्या ज्याप्रमाणे दाणे खातात त्याप्रमाणे काही काही तपस्वी आपल्या जिभेने दाणे उचलून खात असतात. काही काही दगड चावून खात असतात, काही फक्त पाण्यातच असतात आणि काही काही तपस्वी असतात आपले अंग ओले करत असतात. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी तपश्चर्या चालत असते. आणि तेव्हा सिद्धार्थ गौतमाने भृग ऋषीला विचारलं ही अशा प्रकारची ही तपश्चर्या आहे तर ही कशासाठी आहे? तपश्चर्या कशासाठी असते?
कोणी विचारले, सिद्धार्थ गौतमाने विचारलं काय ही ती तपश्चर्या चालू आहे ही कशासाठी आहे? तेव्हा काय सांगतात ते, ही तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. सिद्धार्थ गौतमाला स्वर्ग पाहिजे होता का? नाही पाहिजे होता. आणि मग सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी थांबले नाहीत, कारण त्यांना स्वर्ग प्राप्तीची अभिलाषा नव्हती. आणि ते भृग ऋषीचा आश्रम सोडून पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्यांना माहिती पडते का आलार कालामाचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी 7 प्रकारच्या ध्यान साधना शिकवले. सिद्धार्थ गौतम त्या आलार कालामाकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या 7 पायऱ्या असतात ध्यान विधीच्या, विपश्यना शिबिर केलेले आहेत का कोणी? तर त्यामध्ये काय असते, त्या तिथे त्या 7 पायऱ्या सिद्धार्थ गौतमाने लवकरच अवगत केल्या. आणि त्या झाल्यानंतर ते नंतर विचारतात, आलार कालामाला विचारतात की याच्या पुढे तुमच्याकडे शिकवण्यासारखं काही आहे का? तेव्हा आलार कालाम म्हणतात का मला जे येत होतं हे सर्व मी तुला शिकवलेलं आहे, याच्या पुढे माझ्याकडे शिकवण्यासारखं काही नाही. आणि तेव्हा सिद्धार्थ गौतमाने त्यांना त्यांचा आश्रम सोडला. आणि मग पुढे जी 8वी पायरी अवगत करायची असते त्याच्यासाठी काय असते, उद्दक रामपुत्ताकडे ते जातात. त्यांना माहिती पडते का यांना उद्दक रामपुत्तांना 8वी पायरी अवगत आहे आणि त्याप्रमाणे ते उद्दक रामपुत्ताकडे जातात. त्या ठिकाणी सुद्धा ते उद्दक रामपुत्र त्यांचं स्वागत करत असतात आणि त्यांना जी अवगत होती 8वी पायरी ते त्यांनी सिद्धार्थ गौतमाला शिकवलेली असते, ते सुद्धा त्यांनी लवकरच अवगत केले. आणि त्यानंतर पुन्हा ज्याप्रमाणे आलार कालामाला विचारलेले असते का तुमच्याकडे याच्यापेक्षा दुसरं काही शिकवण्यासारखं आहे का, त्याचप्रमाणे उद्दक रामपुत्राला त्यांनी विचारलेलं असते का याच्या पुढे तुमच्याकडे शिकवण्यासारखं काही आहे का. तेव्हा त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं उत्तर दिलं का मित्रा मला जे शिकवण्यासारखं होतं ते मी सगळं शिकवलेलं आहे, याच्या पुढे माझ्याकडे शिकवण्यासारखं काही नाही. आणि मग त्यानंतर त्यांनाही समजा हात जोडून त्यांचा आश्रम सोडला. आणि मग त्यानंतर त्यांच्या मनात विचार वाटत असतो की आपण सुद्धा काही तपश्चर्या केली पाहिजे. जर आपल्याला सांगायचं आहे तर आपल्याकडे काहीतरी अनुभव असला पाहिजे. आणि मग त्यानंतर त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली. त्यांची तपश्चर्या कुठली असते तर ते जंगलात राहत असतात. त्यांचे कपडे कशाचे असतात, त्यांच्या भावाने जे दानमध्ये वस्त्र दिलेले असतात ते किती दिवस टिकणार आहे. आणि मग काही झाडाचे जे असतात साली असतात किंवा झाडाचे पानं असतात त्याचे ते कपडे करत असतात लपटवण्यासाठी. काही ते मुर्द्यावर जे कपडे असतात स्मशानभूमीमध्ये ते कपडे त्यांचे ते चिवर करून घालत असतात. अशा प्रकारे त्यांनी काय केले असते नंतर तपश्चर्या सुरुवात. आणि काही खायचं किती जे झाडाचं पडलेलं फळ असेल ते पडलेलं फळच खात असत. भिक्षा मागायचे 2-3 घरी भिक्षा मागायचे 2 घासाच्या वर ते भिक्षा घेत नसत. अशा प्रकारे त्यांनी काय केलेले असते धीरे धीरे तपश्चर्या सुरुवात केलेली असते. आणि त्या तपश्चर्याच्या वेळेस काय असतात जे 5 परिवारजक असतात ते परिवारजक सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी राहत असतात राजगृहालाच. आणि तिथे त्यांनी बातमी आणलेली असते शांततेची का सिद्धार्थ गौतम घर सोडून आल्यानंतर त्या ठिकाणी शांतता आहे. त्यांनी जे सांगितलं असते 2 कोलियांचे नाही नको राहू द्या आई 2 कोलियांचे माणसं 2 शक्याचे आणि तो जो 5वा मनुष्य निवडतील तो जे सांगेल त्याप्रमाणे वागायचा. आणि अशा प्रकारचं पुढे कपिल वस्तूला घडलेलं आहे. आता कपिल वस्तूमध्ये शांतता झालेली आहे तर सिद्धार्थ गौतमाला गृहत्याग करण्याची गरज नाही. आता सिद्धार्थ गौतम घरी गेले तरी चालेल असा निरोप कोणी आणला होते असते पंचवर्गीय भिक्षूंनी. आणि मग सिद्धार्थ गौतमाने विचार करत असतात मी जो हा गृहत्याग केलेला आहे हा कशासाठी केलेला आहे. आणि मग एकांत बसून विचार करतात तेव्हा त्यांचं ते रूप जे असते उग्र रूप धारण केलेलं असते का नाही मी पुन्हा वापस जाणार नाही. जर ही कल आहे ही हे आहे वाद आहे. हा वाद कुठे आहे आपल्या परिवारामध्ये वाद आहे, घरामध्ये वाद आहे की नाही आहे, राज्यांमध्ये वाद आहे, जिल्ह्यांमध्ये वाद आहे. तर हा जो संघर्ष आहे हा जो कला आहे हा कशासाठी आणि याचं मूळ मी शोधून काढलं पाहिजे असं सिद्धार्थ गौतमाला वाटत असते. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं असते त्या तपश्चर्या सुरुवात केलेली असते. आणि मग अशा प्रकारची तपश्चर्या करत असतात.
किती वर्ष तपश्चर्या केली सिद्धार्थ गौतमाने? 6 वर्ष. आणि 6 वर्ष तपश्चर्या करत असताना धीरे धीरे त्यांना जो अन्न असते ते एकदम कमी केलेलं असते जेवण. आणि काय म्हणतात का ज्या गवताच्या याच्यामध्ये तुसामध्ये काय असते पीठ निघत असते तेवढं खाऊन गुजराण करत असतात. तिळाचा दाणा किंवा एका डाळीचा दाणा. तर अशा प्रकारचं त्यांचं हे भोजन असते एकदम कमी झालेलं असते. आणि म्हणून त्यामुळे त्यांचं जे शरीर असते हे काय झालं कमजोर झालेलं असते. तर डुंगेश्वरी पर्वतावर तिथे तुम्हाला काय मिळेल पाहायला मिळेल मूर्ती का पोटावरून हात फिरवला तर काय लागते पाठीचा कणा हाताला लागते. आणि पाठीवरून जर हात फिरवला तर पोटाची काय असते बिंबी हाताला लागते. अशा प्रकारचं त्यांचं शरीर झालेलं असते. आणि मग ते डुंगेश्वरी पर्वतावरून उतरत असताना त्यांना एकदम चक्कर आली भोवड आली. कारण शरीराला कशाची गरज आहे? अन्नाची गरज आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. आणि मग तेव्हा काय असते विणेची तार ज्याप्रमाणे जास्त टाईट केली तर तिचा आवाज येतो का? सूर निघतो का? आणि जास्त ढिली केली तरी आवाज येतो का? येत नाही. तर कशी पाहिजे ती तार? मध्यम पाहिजे. आणि मग उतरत असताना डुंगेश्वरी पर्वतावरून खाली उतरत असताना त्यांना भोवड येत असते चक्कर येत असते. आणि ते उर्वेला प्रदेशामध्ये येतात. उर्वेला प्रदेशात आल्यानंतर त्या ठिकाणी सेनानी नावाचा एक गृहस्थ असते. त्याची मुलगी सुजाता आणि तिने नवस केलेला असतो. नवसाने मुलं होतात का? त्या काळाच्या त्या वेळेच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिने नवस केलेला असते का मला जर पुत्रप्राप्ती झाली तर मी नवस फेडेल. आणि तिला मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर काय असते नवस फेडण्याचा दिवस आलेला असते. आणि मग तिने ती खीर बनवलेली असते. सुजाताने खीर बनवलेली असते. आणि तिची जी दासी असते पन्ना नावाची दासी असते तिला ती सांगते का जा त्या वडाच्या झाडाखाली पुढं असते वडाचं झाड असते आणि तिथली जी जागा आहे ही 7 कर आणि मी नैवेद्य घेऊन येते नवस फेडण्यासाठी. आणि तिची दासी जाते त्या ठिकाणी तर तिला अक्षरशः सिद्धार्थ त्या ठिकाणी बसलेले दिसतात. आणि ती तिथून धावत येते आणि आपल्या मालकीनला सांगते का मालकीनबाई तुमचा नवस घेण्यासाठी अक्षरशः वृक्ष देवता त्या ठिकाणी अवतरलेली आहे. आणि मग सुजाता म्हणते जर असं असेल ना तर मी तुला दास्यतातून मुक्त करेन. आणि मग सुजाता सुवर्ण पात्रामध्ये काय करते खीर घेते आणि त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बसलेले असतात. तिथे गेल्यानंतर ते पात्र त्या ठिकाणी ठेवते आणि काय म्हणते की ज्याप्रमाणे माझं मनोरथ पूर्ण झालेलं आहे त्याप्रमाणे तुमचं सुद्धा मनोरथ पूर्ण व्हावं. आणि असं ऐकल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने डोळे उघडलेले असतात पाहिलेले असतात. ती सुजाता निघून जाते. आणि मग सिद्धार्थ गौतम काय करतात ते पात्र घेतात. ते पात्र घेऊन निरंजना नदीवर जातात. त्या ठिकाणी सुप्रतिष्ठ नावाचा घाट असतो. ते पात्र ठेवतात. अगोदर त्या ठिकाणी आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर ती खीर असतात त्या ठिकाणी ते तर त्यांच्यासोबत ते 5 परिवारचक असतात. त्यांना असं वाटत असते का सिद्धार्थ गौतमाने अन्न ग्रहण केलेलं आहे म्हणून सिद्धार्थ गौतम हा पदभ्रष्ट झालेला आहे म्हणून आपण याला सोडून गेलो पाहिजे. आणि ते तिथून निघून जातात. आणि सिद्धार्थ गौतमाने ते खीर खाल्ल्यानंतर मनामध्ये काही एक संकल्प ठेवलेला असते आणि ते जे पात्र असते सोन्याचं पात्र ते काय करतात ते नदीमध्ये फेकतात. काय फेकतात? नदीमध्ये फेकतात. आणि काय म्हणतात का हे जर पात्र नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने केलं तर मला काहीतरी प्राप्त होईल. आणि खरोखरच ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेला आता नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ शकतं का? कुठलीही वस्तू पाण्यात फेकल्यानंतर ती प्रवाहाच्या दिशेनं जाईल. हा चमत्कार झाला. चमत्कार झाला का? बोलायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे. सिद्धार्थ गौतमाने ते जे पात्र असते सोन्याचं पात्र नदीच्या प्रवाहामध्ये टाकले आणि ते उलट दिशेला खरोखर उलट दिशेला जायला. चमत्कार झाला का? सिद्धार्थ गौतमाने चमत्कार केला का? तर नाही. तर ते पात्र का गेलं? आपल्याला माहित आहे आपण बुद्ध आणि धम्म वाचत असतो. वाचतोय ना? किती महिने? 3 महिने वाचतो. मला किती वेळ सांगायचं आहे? तेवढ्यातून सांगायचं आहे ना. मग काही शॉर्टकट माझं होणारच आहे. तर ते नदीत
ते पात्र फेकलेलं असते. खीर एवढी स्वादिष्ट झालेली असते आणि त्या ठिकाणी प्राणी जमलेले असतात ते खीर खाण्यासाठी. आणि त्या नदीमध्ये काळ नावाचा नाग असतो. जसं सिद्धार्थ गौतमाने पात्र फेकलं तसं त्यानं ते दातात पकडलं आणि जलचल प्राणी हे प्रवाहाच्या उलट दिशेने जातात. त्या ठिकाणी त्याचं ते घर होतं, त्या ठिकाणी ते पात्र. आणि तेव्हा सिद्धार्थ गौतमाला खूप हुशारी वाटायला लागली की मला काहीतरी आता प्राप्त होणार आहे. त्या दिवशी सिद्धार्थ गौतम रात्री झोपलेले असतात, त्यांना 5 स्वप्न पडलेले असतात. सिद्धार्थ गौतमाला किती स्वप्न पडतात? 5 स्वप्न पडतात. वेगळे वेगळे 5 स्वप्न पडतात. काही होणार आहे. आणि अशा प्रकारे ते निरंजना नदी पार करून, आता निरंजना नदीला पाणी कमी आहे, अगोदर खूप पाणी राहत होतं, आणि निरंजना नदी पार करून गयेच्या प्रांतामध्ये जातात. गयेच्या प्रांतात गेल्यानंतर त्या ठिकाणी काय असते, पिंपळ वृक्ष आहे आणि तो शोधतात. आणि त्या ठिकाणी ते निश्चय करतात का या ठिकाणी मी बुद्धत्व प्राप्त करू शकतो. आणि त्या ठिकाणी ते बसण्याचा निर्णय करतात. आणि त्याच वेळेस स्वतीय नावाचा शेतकरी आपल्या बैलगाडीमध्ये गवताच्या पेंड्या घेऊन घरी जात होता. तेव्हा त्यांनी सिद्धार्थ गौतमाला 2 गवताच्या पेंड्या दिल्या. त्याचं काय केलं असेल सिद्धार्थ गौतमाने? आसन बनवलं. त्या 2 पेंड्याचं आसन बनवलं आणि त्यावर ते ध्यान साधनेकरता बसले, बुद्धत्व प्राप्तीसाठी बसले. आणि संकल्प केलेला असतो. काय संकल्प केलेला असतो? माझ्या शरीरातील रक्त आटलं तरी चालेल, माझ्या शरीरावरचं बाज गळून पडलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी संकल्प केलेला असते. आणि मग ते करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणी कुठल्या आल्या असतील? अडचणी कुठल्या आल्या असतील आपल्याला? सिद्धार्थ गौतमाला अडचणी कुठल्या आल्या असतील? राग आहे, द्वेष आहे, मोह आहे की नाही? शत्रू सिद्धार्थ गौतमावर जे ध्यानस्थ बसलेले असताना मारसेनेने काय केलं असे, त्यांच्यासोबत युद्ध केलं. आणि मारसेना म्हणजे काय? मारसेना काय म्हणतात? सहस्रबाहू घेऊन मार काय असते? सिद्धार्थ गौतमासोबत युद्ध करायला आला. तर हा मार कोण? मनातील वाईट विचाराला मार म्हटलेला आहे. आणि आपण जरी 5 मिनिटं 10 मिनिटं कोणी विपश्यना साधक असेल या ठिकाणी, आणि आपण जर विपश्यनाला बसलो तर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात. चांगले विचार येतात, वाईट पण विचार येतात. अगोदर पहिली गोष्ट आपल्याला बसू देत नाही. जास्त वेळ बसू देते का आपल्याला? लगेच हा पाय दुखतो, तो झाला की तो बदलला की दुसरा पाय दुखतो. हे काय? एक प्रकारची मार आहे का चांगलं काम करण्यासाठी कुठे ना कुठे काहीतरी अडचणी येतात. तर सिद्धार्थ गौतमाने जो मारसेनेसोबत युद्ध केलं हे काय? स्वतःमध्येच जे काय असतं त्या वाईट विचारावर सिद्धार्थ गौतमाने काय असते विचार करत होते. आणि अशा वेळेस काय म्हणतात, माराच्या मुली सुद्धा सांगितलेले आहे. त्यांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमाला त्रास दिलेला असतो. आणि हे मारासोबत युद्ध सिद्धार्थ गौतम जिंकले. म्हणजे स्वतःच जे युद्ध असते बसण्यासाठी, की काहीही झालं तरी अधिष्ठान घेतलेलं होतं का माझा पाय तुटला तरी चालेल, माझ्या शरीरातलं रक्त आटलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत मला काही साध्य होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही. हा संकल्प त्यांनी दृढ निश्चय केलेला असते. हा त्यांचा काय झालेला असते? संकल्प पुरा झालेला असते. त्यांनी कुठल्याही गोष्टीला तमा बाळगली नाही. मारासोबत युद्ध केलं. आणि काय म्हणतात, माराचे तुकडे तुकडे करून माराला हाकलून दिलं. म्हणजे मनातले वाईट विचार त्यांनी पूर्ण काढून टाकले. आणि मग 7 सप्ताह बसावं लागलं त्यांना. पहिल्या सप्ताहामध्ये त्यांनी अगोदर मनाची एकाग्रता प्राप्त केली. मन एकाग्र होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकतो का? तोपर्यंत मनामध्ये वाईट विचार येणारच राहतील की नाही? विपश्यना कोण कोण केली आहे मला कोणतरी सांगितलं. आणि